हॅलो अँड स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये. सो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आज मी इंट्रोड्यूस करणार आहे तुम्हाला माझ्या परमनंट ट्रॅव्हल पार्टनरबरोबर. हालाकी तुम्ही त्याला बघितलेलं आहे 2-4 व्हिडिओजमध्ये, बट एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता मला त्यासाठी आणि तो खूप दिवसापासून राहिलेला होता. सो म्हटलं आता फायनली टाईम आला आहे की तो व्हिडिओ आपण बनवूया अँड प्रेझेंटिंग यू माय ट्रॅव्हल पार्टनर इन 1, 2, 3. सो माय बीस्ट. ओके. आणि ही गाडी घेऊन 1.5 वर्ष झालेले होते, बट मी हिचा कुठलाच स्पेशल व्हिडिओ टाकलेला नव्हता. स्पेशली जेव्हा मी तिला घेतली तेव्हा एक व्लॉग शूट केला होता मी, कारण खूप मोठं ड्रीम माझं कंप्लीट झालं होतं. 2024ला आपण ही बीस्ट घेतली होती. सो ऑलमोस्ट 40,000 किलोमीटर आपण तिला चालवलेली आहे आणि परफॉर्मन्ससाठी किंवा ही गाडी घ्यायला पाहिजे की नाही किंवा हिने काही प्रॉब्लेम्स वगैरे दिले का, हे सगळे क्वेश्चन्स होते ज्यांना पण ही गाडी घ्यायची होती. सो मी म्हटलं की तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवावं आणि माझा एक्सपिरियन्स कसा राहिला बीचसाठी तो तुम्हाला सांगावा. तो आता आपण करूया टाईम ट्रॅव्हल आणि तुम्हाला घेऊन जातो मी 2024मध्ये, जेव्हा आपण या बेसला घेतलं होतं आणि ती माझ्या लाईफमध्ये आली होती. अ ड्रीम कम ट्रू मुमेंट. लेट्स गो. तर आम्ही सगळे आलो आहे शोरूममध्ये. पुढे आमची तयारी चालू आहे आणि आपली बीस्ट इकडे उभी आहे. फायनली आपण तिला अनवील करणार आहे आणि डिलिव्हरी घेणार आहे. खूप एक्सायटेड आहे, खूपच जास्त. स्पेशल मॉडिफिकेशन केलं होतं आणि जे खूप युजफुल राहिलं आम्हाला थ्रू आउट द उत्तराखंड ट्रिप. सो ते तुम्हाला एक क्विकली दाखवून देतो, कारण तुम्हाला जर ते करायचं असेल तर मी ते एक नंबर देतो. माझ्या दादाचा फ्रेंड आहे, तर आम्ही एक घरीच कस्टमाइज केलं होतं डोकं लावून. योग्या, मी, दादा अँड दादाचा फ्रेंड जो असेच कामं करतो मॉडिफिकेशनचे. सो प्रेझेंटिंग यू दी मॉडिफिकेशन. टाडा. हा बेड आपण बनवलेला होता आणि याच्यात आरामात एकजण झोपून जाऊ शकतो कंटिन्यू. अँड लगेजसाठी पण भरपूर स्पेस आपण ठेवलेला होता, तर फुल लगेज वगैरे पण आपलं बसलेलं होतं एकदम प्रॉपर. अँड मी कंटिन्युअसली झोपून पण प्रवास करायचो, सिटिंग पण प्रवास करायचो. आणि स्पेशल गोष्ट अशी होती की आम्ही 3 लोक ट्रॅव्हल करणार होतो, तर ॲट द टाईम तिन्ही लोक समोर बसून ट्रॅव्हल करू शकतात अँड झोपून पण ट्रॅव्हल करू शकतात. सो याची बनवायची थोडीशी प्रोसेस दाखवतो. मजा आली बनवताना. सो हॅव अ लुक. हा तिथपर्यंत निघणार ती एकच सेक्शन जर केलं तर जमून नाही नाही किती निघलं बाहेर कुठपर्यंत घ्यायचं सेक्शन. सीट आहे, सीटाच्या पुढे तर जावंच लागेल आपल्याला, बरोबर. बस तसं करायचं. समजलं समजलं. दोन्ही पाडले, दोन्ही इकडे काढायचे. झालं. इथून बाहेर निघणार ते एवढंच निघाल झालं का? आणि हे पाय यालाच आहे ना वरून कापून दे, म्हणजे हा असा बसत त्याच्यात बरोबर. समजलं का? एक इथं आणि एक तिथं. माप घ्या ना. हा वरून बरोबर आहे, एवढी काप जाईल त्याच्यात. खूप साऱ्या मेहनतीनंतर आपला अर्धा बेड रेडी. बेस आहे हा.
ऐका ना, मग काय म्हणायचं, आपल्याला ते क्लाउड घ्यायचा होता. झालं का रे? रेडी? रेडी. केवढं घ्यायचं रे? तुम्ही बघितलं की हा बेड आपण कसं बनवला. खूप इझी होता. 7,000 रुपये टोटल आपल्याला खर्च आला पूर्ण इक्विपमेंट धरून. हे लोखंडचे पाईप, त्याच्यानंतर हा प्लायवूड आणि ही गादी सगळं कस्टम बनवून घेतलेलं आहे आपण. आणि एकदम कम्फर्टेबली प्रवास होतो बाई. तुम्ही किती पण चाला, मस्त इथं झोपून जाता येतं, 3 लोकांना बसता येतं. आणि लगेज स्पेस पण जर तुम्ही बघशाल तर ह्यूज, एकदम एकदम खतरनाक सगळे बॅग्स बसतात. खूप सारं लगेज आम्ही घेऊन गेलो होतो. अँड भारी मॉडिफिकेशन झालेलं आहे. तर याचा पुढचा प्लॅन आपला असा आहे की इथे एक पोर्टेबल किचन आपल्याला बसवायचं आहे, जे एक्सटेंड होईल असं, आणि तेच आपण कुकिंग वगैरे बनवू शकू. तर तो पुढचा प्लॅन आहे आपला. हळूहळू आपण डेव्हलप करू. वर वॉटर टँक, कॅरियर पण लावायचं आहे. सो अजून थोडंसं लगेज आपल्याला ठेवायला जागा भेटेल. आता मॉडिफिकेशन झाल्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो की 1.5 वर्षामध्ये आपली गाडी किती फिरलेली आहे. अँड काय काय एक्सपिरियन्स आला, पूर्ण सगळ्या गोष्टीचा आपण चेक करू. सो ही गाडी झाली आपली स्टार्ट. अँड दिस इज द डॅशबोर्ड. सो ऑलमोस्ट 40,000ला आपण आता पोचणार आहोत आपल्या बीस्टबरोबर. तर भाई स्कॉर्पिओ यानंच मी का घेतली, सो त्याच्यामागे एक स्टोरी आहे. सगळ्यांच्या लाईफमध्ये स्टोरीज असतात, जी पण गोष्ट आपण घेतो. तर ही गाडी 26,50,000मध्ये पडली होती मला. आणि दुसरे ऑप्शन्स पण होते खूप सारे, बट बाई मी कुठल्याच दुसऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह नाही घेतली किंवा बघितलं पण नाही. जसं टाटा हॅरियर होती, XUV 700 होती, अँड सफारी होती. खूप सारे ऑप्शन्स होते मार्केटमध्ये. आणि सेडॅनमध्ये पण ऑप्शन्स होते. त्याच्यानंतर हॅचबॅकमध्ये पण ऑप्शन्स होते, अफोर्डेबल ऑप्शन्स होते. म्हणजे 10 लाख 12 लाखपर्यंत गाडी येऊन गेली असती. बट स्कॉर्पिओ येणंच का सगळ्यात अगोदर. तर बाई जेव्हा मी लहान होतो आणि सिंगम मूवी आला होता, तेव्हा स्कॉर्पिओन फीचर झाले होते. आणि त्याच्या अगोदर पण स्कॉर्पिओनचा फुल रुतबा होता, एकदम खतरनाकवाला ऑफ रोडिंग, ज्यांना ॲडव्हेंचर वगैरे आवडतं वगैरे तर. आणि तिला तसंच प्रेझेंट केलेलं होतं. रगड एकदम फीलवाली गाडी होती, रफ अँड टफ पर्सनॅलिटीसाठी. सो माझ्या पर्सनॅलिटीला सूट करेल अशी पण गाडी मला पाहिजे होती. ऑफकोर्स आय एम नॉट द फॅन ऑफ क्रेटा अँड ऑल द बेसिक व्हेकल्स, ज्याच्यात फीचर्स तर खूप येतात, बट बाई तो फील नाही येते ना, जो फील हिच्यात येतो. तर त्याच्याबद्दल बोलूया आपण. बट सांगतो हीच का घेतली, तर त्याच्यामागचं एकदम सिम्पल कारण होतं की मला स्कॉर्पिओनच घ्यायची होती खूप आधीपासनं. म्हणजे ड्रीमच होतं माझं ते की बाई मला एक SUV पाहिजे, ती स्कॉर्पिओन असणार आहे. सो भाई आता आपण बोलूया ह्या गाडीबद्दल. हिचे प्रोस काय, कॉन्स काय, आणि तुम्ही ही गाडी प्रेफर करायला पाहिजे की नाही 2026मध्ये. कारण माझे मित्र खूप मला फोन करायचे मागे की बाई कसा परफॉर्मन्स आहे, काय परफॉर्मन्स आहे. मी त्यांना सांगायचो, बट म्हटलं आज एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवून देऊ ज्यांना पण ड्रीम आहे स्कॉर्पिओन घ्यायचं किंवा SUV घ्यायचं. सो बोलूया आपण. आफ्टर 18 मंथ्स मी ही गाडीचा रिव्ह्यू देतो आहे. सो 40,000 किलोमीटर मी ही गाडी आतापर्यंत चालवलेली आहे. आणि त्यामध्ये मला जे काही एक्सपिरियन्स आले, चांगले वाईट, ते सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. सो आपण सगळ्यात अगोदर बोलूया प्राइसिंग. तर हिची जी प्राईज आहे सध्यामध्ये माझ्या मते 25,50,000मध्ये ऑन रोड जाईल. कारण आता GSTमध्ये रेट्स कमी झाले आहेत. मी 26,50,000मध्ये तेव्हा घेतली होती आणि आता 1 लाख कमी जाईल. सो 25.5 लाखमध्ये तुम्हाला एक SUV भेटेल, जिच्यात फुल्ली लोडेड फीचर्स असतील आणि 4x4 नसणार आहे. ऑफकोर्स त्याचं मॉडल अजून 1.5 लाख महाग जातं, 28 लाख 29 लाखपर्यंत जाते ती 4x4. बट मी 4x4 का नाही घेतली त्याच्या मागचं रिझन सांगतो. की आपण राहतो बाई महाराष्ट्रात आणि अर्बन सिटीजमध्ये. तर आय डोंट थिंक सो की आपल्याला 4x4 एवढी लागते. कारण स्नो टेरेन किंवा जे एकदम एक्स्ट्रीम हार्ड ऑफ रोडिंग करतात त्यांच्यासाठी 4x4 इज गुड ऑप्शन. बट आपण जर कधीतरी ऑफ रोडिंग करतो आहे किंवा एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग नाही करत आहे, तर आय डोंट थिंक सो की आपल्याला 4x4ची गरज आहे. आणि 1.5 लाख रुपये त्याच्यात घालण्यात काही अर्थ नाही. सो दॅट्स वाय आय चूज 2 व्हील ड्राईव्ह व्हेरियंट अँड आय एम सो सॅटिस्फाईंग. मला एकदम
सॅटिस्फॅक्शन आहे की मी ही गाडी घेतली. आय नेवर फील की माझ्याकडे 4x4 असायला पाहिजे होती. आता पण आम्ही त्या हार्ड टेरेनला गेलो होतो उत्तराखंडला, बट कुठेच प्रॉब्लेम नाही आला. तुम्ही आता ते येणाऱ्या सिरीजमध्ये बघाच की आपल्या बीसने कसा परफॉर्मन्स दिलेला आहे घाटात. एक नंबर बाय, एक नंबर चुम्मेश्वरी. सो आणि दुसरी गोष्ट, वाय स्कॉर्पिओ एन. ओके, सो बाई ही वन ऑफ द मोस्ट सेलर SUVमध्ये सध्या मागच्या 2 वर्षात महिंद्राची गाडी आहे. पहिले तर लेगेसी, स्कॉर्पिओची लेगेसी खूप मोठी, आणि त्यात जेव्हा ही स्कॉर्पियन लॉन्च झाली बाई, तर इफ यू आर लुकिंग फॉर फॅमिली कार विथ हाय परफॉर्मन्स, आणि हा जो फील येतो इथे बसल्यावर डॅशबोर्डचा, म्हणजे इथून जेव्हा तुम्ही रोड प्रेझेन्स जे म्हणतात ना, जे तुम्ही समजा हॅचबॅक आहे, सेडॅन आहे, त्याला असं खाली येतं आणि हिला एकदम असं टॉप ऑफ दी वर्ल्डवाली फिलिंग येते. बाकी सगळ्या गाड्या अशा छोट्या छोट्या दिसतात, आणि जेव्हा तुम्ही रोडवर चालवतात ही गाडी बाई, एक नंबर, एक नंबर, नो वर्ड्स बाई, नो वर्ड्स. आणि ही गाडी स्पेशली त्यांनी घ्यायला पाहिजे ज्यांना ड्राईव्ह करायचा शॉक आहे. डिझेल इंजिन बाई, डिझेल इंजिन 2.2 अँड पॉवर इथं टाकून देतो, काय पॉवर सी जनरेट वगैरे करते. बट जेव्हा तुम्ही हायवेजवर आणि ऑफ रोडिंगला स्पेशली ही गाडी चालवतात, सोल सॅटिस्फॅक्शन 100%. तुम्ही जा, टेस्ट ड्राईव्ह घ्या, दुसऱ्या गाड्या पण चालवा, XUV700 पण चालवा, बट हिच्यासारखं तुम्हाला फील भेटणार नाही. माय हॉनेस्ट आन्सर टू यू. सो इफ यू लव SUVs आणि ऑफ रोडिंग अँड द रगिड फील ना, यु नो, ती दिसतेच गाडी अशी एकदम पॉवरफुल दिसताना, एकदम स्कॉर्पिओ नाव पण तिचं तसंच आहे, अँड तिच्यात बात आहे बाई, एक वेगळी गोष्ट आहे. सो दॅट्स वायवाला क्वेश्चन की तुम्ही स्कॉर्पियन का घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी होतात त्यात. बट जर तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे, फीचर्स पाहिजे खूप सारे जे थाररॉक्समध्ये येतात किंवा क्रेटामध्ये येतात, सफारी टाटा हॅरियरमध्ये येतात, तर तुम्ही डेफिनेटली गो विथ द अदर ऑप्शन्स. बट तुम्हाला जर ड्रायव्हिंग एकदम भारी पाहिजे, एक्सपिरियन्स स्पेशली स्कॉर्पिओनचा बोलतो आहे, त्यानंतर रोड प्रेझेन्स पाहिजे एकदम खतरनाकवाला, आणि ऑफ रोडिंगचा एक्सपिरियन्स पाहिजे तो बी 2 व्हील ड्राईव्हमध्ये, तर डेफिनेटली स्कॉर्पियन तुमच्यासाठी आहे. त्यात खूप सारे वेरियंट्स आहे, कुठलं पण घ्या. डिझेल इंजन भेटणार आहे तुम्हाला 2.2चं, तर परफॉर्मन्समध्ये काहीच चेंज होणार नाही, फीचर्स वगैरेमध्ये चेंज होऊ शकतो. आणि तुम्ही ZX सिलेक्ट वेरियंट पण घेऊ शकता, जे ऑलमोस्ट 21 लाख 20 लाखपर्यंतच येतं, आणि ते व्हॅल्यू फॉर मनी आहे. आय बिलीव्ह की बाई आपण जी पण गोष्ट घेतो एकदाच घेतो, सो नो कॉम्प्रोमाइज. मी जे पण घेतो ते बेस्ट घेतो, अँड दॅट्स वाय मी हे टॉप वेरियंटचं ऑप्शन चॉईस केला. बट यू हॅव अ चॉईस, तुम्ही ZX सिलेक्ट व्हॅल्यू फॉर मनी आहे, तेच वेरियंट सगळ्यात जास्त चालतं आहे. आणि त्याच्यात तुम्ही दिल्लीवरून जर करोलबागवरून थोडेसे मॉडिफिकेशन केले तर ते पण टॉप मॉडेल होऊन जातं. सो ही गोष्ट असते की गाडी घेतल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचा खर्च होतो. तर सगळ्यात अगोदर जो असतो, शोरूममध्ये तुम्ही जेव्हा गाडी घेतात ऑन रोड प्राईस 26,50,000, ॲडिशनल 10,000 मला त्यांनी पे करायला लावले फॉर ॲक्सेसरीज. ते कंपल्सरी होतं, ते शोरूमवाले बोलले की तुम्हाला घ्यायलाच लागेल. सो मी घेतलं, पण फ्रंट गार्ड घेतलं, रिअर गार्ड घेतलं, त्यानंतर विंडो वायझर लावलं, त्यानंतर स्कप स्प्लेट वगैरे येतात, या छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज मी घेऊन घेतल्या. अँड देन एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जी मला करायला लावली होती त्यांनी, जी होती PPF किंवा कोटिंग. तर एक कोटिंग होती जिची प्राईस जात होती 40,000 रुपयाची. त्यात त्यांचं म्हणणं होतं की बाई तुमचा कलर जसा जसा टाईम जाईल तसं तसं ते कलर उडत जाईल किंवा फेंट होत जाईल, आणि PPF जर करशाल तर तुम्ही क्रॅचेसपासून वगैरे वगैरे वाचशाल वगैरे. बट भाई प्राईस इतकी हाय होती, 1 लाख रुपयाचं PPF होतं, 1 लाख रुपयाचं. चांगल्या कंपनीचं जर घेतलं असतं, गरवारे वगैरेच्या कंपन्याच येतात, तर 1 लाखचं होतं ते, आणि कोटिंग होती 40,000ची. सो मी विचार केला की बाई 2 वर्ष किंवा 3 वर्ष जरी गाडीला काही नाही झालं तर त्यानंतर यू कॅन डेफिनेटली गो विथ द कोटिंग ऑप्शन. फेंट पडत नाही कलर, आय डोंट थिंक सो की फेंट पडतो. कंपनीचा कलर आहे भाई, नाही पडत फेंट. दिस इज जस्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी ऑफ दॅट कोटिंग कंपनी ॲज वेल ॲज दॅट शोरूमवाले बंदे पण तुम्हाला सांगतात. माझ्याकडे एक माणूस आहे, बट डोंट बिलीव्ह ऑन दॅट, कारण 18 महिने झाले तुम्हाला कलर दाखवतो, फेंट वगैरे काहीच झालेला नाही आहे. आणि फायदा याचा असा आहे की भाई तुम्ही 3 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला वाटलं की थोडेसे क्रॅश वगैरे आलेले, एकदम मायनर क्रॅश येतात, थोडे येतातच, आपण ऑफ रोडिंग वगैरे करतो तेव्हा ते झाडं वगैरे हे ते छोट्या मोठ्या गोष्टी येतातच, आलेले आहेत माझ्या गाडीला पण. तर त्याच्यानंतर तुम्ही मॅट फिनिशचा ऑप्शन चॉईस करू शकतात, स्पेशली ब्लॅक स्कॉर्पिओला.
आहे ना, एकदम भारी दिसते मॅटमध्ये. आणि नाहीतर तुम्ही नॉर्मल कोटिंग करून तिची शायनिंग अजून वाढू शकतात 3 वर्षानंतर, म्हणजे अजून तुम्हाला 3 वर्ष एक्सटेंड होतं. तर 6 वर्ष काही टेन्शन नसतं. तो एक्स्ट्रा खर्च करण्याची काही गरज नाही. आय डोंट थिंक सो की तुम्हाला PPF करायला पाहिजे तुम्ही किंवा कुठल्याही प्रकारची कोटिंग करायला पाहिजे. हालाकी तुमच्याकडे जर खूप सारे पैसे असतील तर यू कॅन डेफिनेटली डू दॅट. मी तर नव्हतं केलं. आणि आणखीन एक खर्च असतो तो असतो सर्व्हिसिंगचा. सो मला 1000 किलोमीटरला पहिली सर्व्हिसिंग होती. पहिल्या 3 तर फ्री होत्या, म्हणजे त्यांचा सर्व्हिस कॉस्ट नाही बसत म्हणून त्या कमी खर्च लागतो. तर पहिला होता 1000 रुपयाची, अप्रॉक्सिमेटली 800 रुपयेच होते आय थिंक सो. आणि दुसरी होती 10,000वर, तिला लागले मला 4000 रुपये. आणि तिसरी होती 30,000वर, तिला मला लागले ऑलमोस्ट 17,000 रुपये. तर त्यात खूप साऱ्या गोष्टी होत्या वेगवेगळ्या, जसं की ACचं फिल्टर वगैरे चेंज केलं, त्याच्यानंतर टायराची अलाइनमेंट वगैरे, या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी होत्या भरपूर साऱ्या. सो 17,000मध्ये गेलं मला ते. आणि इंजिनमध्ये पण चेकअपचं साईन आलं होतं, तो मार्क यायचा, सो ते पण होतं. तर या सगळ्या गोष्टी होत्या. एक इम्पॉर्टंट गोष्ट, 30,000वर माझे रिअरचे जे ब्रेक्स पॅड होते ते गेलेले होते पूर्ण. तर जेव्हा मी ब्रेक मारायचो तेव्हा फुल आवाज यायचा, तर त्याचा पण खर्च एक्स्ट्रा होता. 6,000 रुपये लागले होते. सो ऑलमोस्ट 10 ते 18,000 रुपयापर्यंत तुम्हाला तिसऱ्या सर्व्हिसचा खर्च होईल. आणि आता 40,000 झाल्यावर चौथी सर्व्हिस येईल माझी. ऑलमोस्ट 15,000 रुपये मी धरून चालतो आहे. जर तुम्ही टोटल कॅल्क्युलेशन केलं 2 वर्षाचं, तर ऑलमोस्ट 40,000 रुपये ते 50,000 रुपये तुम्हाला सर्व्हिसिंगचा कॉस्ट येणार आहे. आफ्टर बाईंग द स्कॉर्पिओ EN 26,50,000ची, एवढा मोठा कॉस्ट अजून तुम्हाला 2च वर्षात लागणार आहे. आणि आता चौथा पॉईंट बोलू, जो की खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरच चूज करतो आपण की आपण स्कॉर्पिओ घ्यायला पाहिजे किंवा SUVs घ्यायला पाहिजे की नाही. तो आहे ॲव्हरेज. तर तुम्हाला करंटली मी आता सांगतो की आपल्या गाडीने आपल्याला ऑन ॲन ॲव्हरेज किती ॲव्हरेज दिलेलं आहे या उत्तराखंडच्या रोड ट्रिपला. तर 14.2चा ॲव्हरेज दाखवतो आहे. सो ते याच्यासाठी केव्हा, कारण आम्ही दिल्लीहून नॉनस्टॉप आलो शिर्डीला आणि एक्सप्रेसवे होता, चांगला रोड होता, एकदम हायवे होता. तर बाई हायवेवर डेफिनेटली 16चा ॲव्हरेज देते, 15-16चा. जर तुम्ही क्रूज मोडवर हिला चालवशाल, एकदम मक्खन गाडी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही, 16चा ॲव्हरेज देते. बट शिर्डी किंवा पुण्यामध्ये मी जेव्हा गाडी चालवायचो तेव्हा ऑलमोस्ट 11चा ॲव्हरेज मला भेटायचा. तर तुम्ही पकडून चाला, मला 40,000साठी ऑलमोस्ट 3 लाख रुपयाचं फ्यूल डिझेल लागलेलं असेल आतापर्यंत. सो जर आपण टोटल केली 3 लाख प्लस सर्व्हिसिंगचे 50,000 आणि ऑदर खर्च काय असेल 10-12,000 रुपये मिसकेलेनियस, तर टोटल आपल्याला 3,60,000 रुपये 2 वर्षात लागलेले या गाडीला. पण मेन गोष्ट तर अशीच होती की मला माझ्या फॅमिलीला कम्फर्ट द्यायचं होतं, स्पेशली आईला. आणि ही गाडी ते पुरेपूर 100 आउट ऑफ 100 मार्क्स या गाडीला कम्फर्टच्या बाबतीत. फुल्ली फीचर्स लोडेड आहे. आता फीचर्सबद्दल तर मी बोलणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटला जाऊन सगळं चेक करा. अँड आम्ही पहिली गाडी घेतली होती पप्पांनी 2013ला अल्टो, त्याच्यावरच मी ड्रायव्हिंग शिकलो आहे. त्या बाजूलाच उभी आहे, तिला पण आज पण तेवढंच प्रेम करतो आम्ही. हालाकी थोडीशी धूळ आली आहे तिच्यावर, बट तिला धुवू आपण. आणि बाई, तर गाडीची आवड असणाऱ्या माणसाला तर हे कॅल्क्युलेशन्स मायने नाही रखत की तुम्हाला 3.5 लाख रुपये खर्च येतो आहे किंवा काय येतो आहे. यू कॅन जस्ट कंप्लीट योर ड्रीम. पैसा आता जाता रहेगा, ये उम्र वापस नाही आएगी. ये वाले थॉट्स का बंदा हूँ मैं, ॲज यू नो. सो मी घेऊन टाकली गाडी आणि मला तर वर्थ वाटली. आणि आता आपण बोलूया याच्या कॉन्सबद्दल की मला कुठले प्रॉब्लेम फेस करायला लागले. तर स्कॉर्पिओ जशी न्यूली लॉन्च झाली तेव्हापासूनच हिच्यात थोडेसे बग्स होते हिच्या सॉफ्टवेअरमध्ये, बेसिकली इलेक्ट्रॉनिक्समध्ये. अशा खूप साऱ्या मोठ्या गोष्टी नाही झाल्या, बट छोट्या आहे, बट इम्पॉर्टंट आहे सांगणं. तर हिचं जे सिस्टम आहे तर ते कधी लॅग करतं, म्हणजे स्क्रीन केव्हा बंद होऊन जाईल किंवा तुमचं म्युझिक वाजणार नाही तुमच्या मोबाईलने, आणि मध्येच चालू गाडीत थोडं बंद होतं केव्हा. सो ते थोडेसे प्रॉब्लेम्स आहे. बट जसे अपडेट्स येत आहेत तसे ते प्रॉब्लेम्स कमी होत आहेत. खूप सारे प्रॉब्लेम्स नाही आले, बट कधी फेस करायला लागलं की गाणे वाजत नाही आहे गाडीत,
किंवा मॅप्स लॅक करतायत आणि आणखीन एक गोष्ट जे अँड्रोनॉक्स फीचर आहे गाडीचं त्याला 2,500 रुपयाचं सबस्क्रिप्शन आहे वर्षाला आणि त्याच्यात 2-4च फीचर्स इम्पॉर्टंट आहे तर ते एका वर्षानंतर बंद होऊन जातं. मी ते रिन्यू नाही केलं. आय डोंट थिंक सो की तेवढं इम्पॉर्टंट आहे. बट त्याच्यामुळे होतं हे की गाडीत जे इंटरनेट चालतं तुमचं ते चालत नाही. म्हणजे मोबाईल जर कनेक्ट नसला तर डायरेक्ट गाडी ॲक्सेस नाही करू शकत इंटरनेटला. सो तो एक ड्रॉबॅक आहे. आणि दुसरी प्रॉब्लेम मला फेस झाली की जेव्हा मी भंडारदऱ्याला गेलो होतो तेव्हा माझ्या डॅशबोर्डचा थोडासा कलर व्हाईट झाला होता अचानक तिथे. अँड थोड्या टायमानंतर तो परत ब्लॅक झाला. बट आय डोंट थिंक सो की कावर झाला किंवा तो जर प्रॉब्लेम सॉल्व नसता झाला तर मला परत शोरूमला जाऊन डोकं खायला लागलं असतं. आणि काही लोक स्टेअरिंगमध्ये पण प्रॉब्लेम फेस करत होते. तो मला प्रॉब्लेम नाही आला स्कॉर्पिओनचा. अँड लास्ट प्रॉब्लेम जो आला तो होता जेव्हा माझी गाडी पंक्चर झाली होती. आता आम्ही सह्याद्रीमध्ये गेलो होतो तेव्हा तर त्याचे जे इक्विपमेंट्स आहे पाने वगैरे तर ते एकदम लो क्वालिटीचे आहे भाई. जनरली आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम महिंद्रा लाईक की भाई एवढे पैसे देऊन पण असे एकदम थर्ड क्वालिटीचे पाने देत आहेत ते. तर तो पाना तर पहिले तुटूनच गेला आम्ही ते पंक्चर काढत होतो तेव्हा. दुसरी गोष्ट त्याचे जे आटे होते ते एकदम परफेक्ट फिट नव्हते त्या नट बोल्ट्सला तर ते स्लिप व्हायचे. सो आम्ही नवीन बाय केलेत पाने वगैरे सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर एक लास्ट प्रॉब्लेम आली होती स्पीकरमधून खरखर आवाज यायचा अचानक. बट तो पण जेव्हा गाडी बंद केली थोड्या वेळाने पुन्हा चालू केली तर तो प्रॉब्लेम पण चालला गेला. सो बेसिकली छोटे मोठे प्रॉब्लेम्स आले. मोठं खूप बिग काही नाही झालं 18 महिन्यात. फॉर शुअर शॉट की त्याच्यामुळे तुम्ही ही गाडी रिजेक्ट करायला पाहिजे. मला पण अगोदर डाऊट होता कारण न्यूली लॉन्च गाडी होती. सो आय थॉट की बाईक खूप सारे प्रॉब्लेम्स येतील असं तसं. बट आय डोंट थिंक सो की काही प्रॉब्लेम्स आता येतील कारण खूप सारे अपडेट्स आलेले आहेत. त्यानंतर आता त्यांचं फेसलिफ्ट व्हर्जन पण येणार आहे स्कॉर्पिओ. सो त्यात त्यांनी सगळे प्रॉब्लेम्स काढून टाकले असणार आणि तुम्हाला एक भारीच एक्सपिरियन्स भेटेल जर तुम्ही स्कॉर्पिओ घ्यायची ठरवलं तर. हा होता ऑल अबाउट दी स्कॉर्पिओ एक्सपिरियन्स आफ्टर युजिंग इट 18 months. आणि खूप सारे पॉईंट्स राहिले असतील तर ते आपण कधीतरी कवर करूया नंतर. किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते मला कमेंट करून विचारा आणि मी त्याचे आन्सर्स करेल पुढचा जेव्हा मी व्हिडिओ बनवेल आफ्टर अगेन 1 year or 2 year. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल. आणि रॉ रगेटमध्ये बनवला आहे मी कारण मला आजच हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आज एक जो व्हिडिओ होता माझा शेड्यूल व्हिएतनामचा तो अनफॉर्च्युनेटली तसा एडिट नाही झाला जसं मला पाहिजे होता तर त्याच्यावर थोडंसं काम बाकी आहे आणखीन. तर आजच्यासाठी व्हिडिओ नव्हता. आणि आय एम ट्राईंग टू बी कन्सिस्टंट इन 2026. आज 3रा महिना चालू आहे. ऑलमोस्ट 15 तारीख आलेली आहे आणि मी कन्सिस्टंट्स आहे. अँड आय एम हॅपी की बाई मी एव्हरी फ्रायडे एक व्हिडिओ टाकतो आहे 6 वाजेला. तुम्ही जे बघत आला आहे थायलंड सिरीज त्याच्यानंतर ते टायगरवाला व्हिडिओज वगैरे. सो मी माझेच टार्गेट अचीव करतो आहे की मला कन्सिस्टंट राहायचं आहे. सो मी जास्त फोकस नाही करत आहे याच्यावर की खूपच भारी बनला पाहिजे आणि असं तसं. नो, आय वॉन्ट टू बी कन्सिस्टंट अँड आय वॉन्ट टू बी डिलिव्हर जे पण माझं बॅकलॉग बाकी. सो व्हिएतनाम, दुबई, त्यानंतर बनारस, खूप सारं कोकण, असे खूप सारे बॅकलॉग्स माझ्याकडे पडलेले जे मला काम करून अपलोड करायचे. आणि एक कनेक्ट पण बनतो आहे आय थिंक सो हळूहळू आपला. इफ यू आर वॉचिंग मी ऑन एव्हरी व्हिडिओ तर आय एम हॅपी. आणि दुसरी गोष्ट शॉर्टमध्ये अशी सांगायची होती की माझ्या चॅनलचं नाव आहे वाईब विथ रोहन. सो इफ यू आर कनेक्टिंग विथ मी ॲज अ वाईब द वे आय एम लिव्हिंग, द वे आय एम शेअरिंग, द वे आय एम क्रिएटिंग अ कॉन्टेंट, डॉक्युमेंटिंग माय लाईफ. सो इफ यू आर फिलिंग कनेक्ट देन सबस्क्राईब मी. इफ यू आर नॉट फिलिंग कनेक्ट तर तुम्ही जाऊन दुसरं क्रिंच कंटेंट बघू शकता. खूप सारे क्रिएटर्स डायरेक्टली बिग बॉसमध्ये गेलेत, मराठी बिग बॉसमध्ये क्रिंच कंटेंट बनवून. बट आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. मी असंच पीसफुल कंटेंट बनवेल, एकदम शांत कंटेंट बनवेल, क्रिंज वाटलं नाही पाहिजे. अँड एक वाईब शेअर करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि त्यापैकीच हा एक व्हिडिओ होता की मला वाटलं की आपले जेवढे पण 90sचे किड आहे सगळ्यांनाच एक गाडी घ्यायची असते, कार घ्यायची असते, वॉट एव्हर. मग ती वॅगनर असो, स्विफ्ट असो,
त्याच्यानंतर थार रॉक्स असो किंवा स्कॉर्पिओ असो, घ्या. तुमच्या जवानीमध्ये गाड्या घ्या, 30च्या आधी गाड्या घ्या. आणि लाईफचा काय भरोसा नाही आहे बाई. रिसेंटलीच अरुण तुपे आपल्या संभाजीनगरचा एक क्रिएटर होता बाई, त्याला अटॅक आला आणि न्यूज ऐकून अगेन थोडंसं सॅड फील झालं. असंच फुल टेन्स सिच्युएशन चालू आहे, जसं इराण इस्रायलचं युद्ध चालू आहे, LPGवर परिणाम होतो, खूप साऱ्या गोष्टी चालू आहे बाई लाईफमध्ये. माझ्या स्वतःच्या पण लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. तर जास्त लोड नाही घ्यायचा बाई, बिंदास जगायचं. वाटलं ते घ्यायचं, खर्च करायचा, ट्रॅव्हलवर बिंदास खर्च करायचा, फालतू गोष्टींवर खर्च नाही करायचा, है ना. बिंदास फिरायचं, एक्सपिरियन्स घ्यायचं, नवीन लोकांना भेटायचं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझे व्हिडिओज बघायचे. तुम्हाला बरं वाटेल बघून, थोडंसं इन्स्पिरेशन द्यायचे मी प्रयत्न करेन. आणि आय नो मी व्हॅल्यू देत नाही तुम्हाला व्हिडिओजमध्ये, की तो व्हाय पार्ट इज मिसिंग, की भाई का तुम्ही मला बघावं किंवा मी तुम्हाला काय व्हॅल्यू देतो आहे. बट मी त्याच्यावर काम करतो आहे. माझे जेव्हा बॅकस्लॉग्स वगैरे थोडेसे कंप्लीट होऊन जातील, थोडंसं माइंड शांत होऊन जाईल माझा, तेव्हा मी नक्कीच ट्राय करेल की थोडंसं ॲडव्हान्समध्ये तुम्हाला काय व्हॅल्यू देता येईल त्याच्याबद्दल विचार करून त्या रिलेटेड व्हिडिओ बनवायचे. बट राईट नाव दिस इज ऑल अबाउट इट. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघतायत माझा तर खरंच थँक्यू सो मच. अँड एक लाईक, एक कमेंट प्लीज नक्की करून जा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि ऑलमोस्ट सगळे पार्ट्स मी कवर करायचा प्रयत्न केला आहे रिलेटेड टू स्कॉर्पिओ आणि इन शॉर्ट फॉर्म. ओके, शॉर्टमध्येच सांगितलेलं आहे. तर खूप बोलून शॉर्टमध्ये सांगितलं आहे. तर भाई ओके, दिस इज ऑल अबाउट द स्कॉर्पिओयन, माय बेस, माय ट्रॅव्हल पार्टनर, जी तुम्हाला उत्तराखंड रोड ट्रिपमध्ये भेटणार आहे. आम्ही 4 लोक, मी, आई, योग्या अँड आपली बीस्ट. आणि तुम्हाला मजा येईल त्या सिरीजमध्ये. खूप सारे लोकेशन्स आपण कवर केले, ऋषिकेश, हरिद्वार, त्याच्यानंतर गोपेश्वरची होली आपण खेळलेलो आहे. मे होपफुली तो व्हिडिओ आता मी नेक्स्ट वीकमध्ये टाकणार आहे, काम चालू आहे त्यावर. सो या, आवडला असेल तर बाई एक लाईक, एक कमेंट. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट वन.